अशोक खरातच्या घराच्या झडतीमध्ये मालमत्तेच्या कच्च्या नोंदी आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कच्च्या नोंदणी व्यवहारामधून बंधू खरातचे बेनामी व्यवहार हे उघड झालेले असून मनी लॉन्ड्रिंग तपासाला वेग आलाय। ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीमध्ये 10 कोटींच्या प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। खरातनं फसवणूक आणि खंडणीमधून मिळवलेला पैसा जमिनीमध्ये गुंतवल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालंय। 500 रुपयांच्या स्टॅम्पवरती व्यवहार नोंदणी न करता मालमत्ता स्वतःच्या नावावरती घेतल्याचे पुरावे तपासामध्ये आढळून आलेत। शेल कंपन्या, बनावट व्यवहार आणि नोंद न केलेल्या उत्पन्नाचे धागेदोरे, बँक खाती, सीडीआर आणि आयकर रिटर्नची छाननी ही सध्या सुरू आहे। खरात विरोधामध्ये तपासाचा फास हा आवळत चाललेला असून मनी लॉन्ड्रिंगचे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। नाशिकमधील नामांकित कंपनी धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीमध्ये असलेल्या शफी शेख आणि रजा मेमनची पोलीस कोठडी ही आज संपणार आहे। या दोघांना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आरोपींचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती कनेक्शन आहे याचा तपास देखील सुरू आहे आणि त्यामुळे आज कोर्टात काय युक्तिवाद होतो हे बघणं महत्त्वाचं असेल। या दोघांची काल एटीएसनं देखील चौकशी केली आहे। 21 दिवसांपासून फरार असलेली निदा खान गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे। अटक टाळण्यासाठी तिनं आता कायदेशीर हालचाली सुरू केल्या। पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच जामीन मिळवण्यासाठी निदा खाननं वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली आहे। गरोदर असल्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी निदा खाननं जामिनासाठी नाशिक रोड न्यायालयामध्ये अर्ज केलाय। तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। टीसीएस कंपनीमधून निदा खानचं 9 एप्रिल रोजीच निलंबन करण्यात आलंय। संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत आरोपींना कठोर शब्दामध्ये इशारा दिलाय। या प्रकरणामध्ये कॉर्पोरेट जिहाद असेल तर मुळापर्यंत जात तपास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तसंच हे प्रकरण एका कटाचा भाग असून या मॉडेलचे धागेदोरे हे कुठपर्यंत आहेत याची देखील चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मैं टीसीएस को भी देना चाहूँगा कि उन्होंने भी इसका बहुत कड़ाई से संज्ञान लिया है और उनके जो प्रमुख हैं उन्होंने भी एक प्रकार से इसकी पूरी निंदा की है। पुलिस को पूरा साथ दे रहे हैं और इसके जड़ों तक जाने की हम कोशिश कर रहे हैं, क्योंकि ये एक वन ऑफ द घटना है या ऐसी घटना और कहीं हो रही है। ये एक बहुत बड़ा डिज़ाइन है, इसमें कौन कौन मदद कर रहा है, ये सारी चीज़ों की जांच अभी हम लोग कर रहे हैं। जांच का दायरा बढ़ रहा है, तो निश्चित रूप से अगर ये कॉर्पोरेट जिहाद होगा तो इसकी जड़ों तक हम पहुंचेंगे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाशिकमधील धर्मांतर प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। तुमच्यावरती अन्याय झाला तर तो संबंधित वरिष्ठांना सांगणं गरजेचं असल्याचं अमृता फडणवीसांनी म्हटलं। नाही, मला खूपच असं खराब वाटतं आणि खेद आहे की कॉर्पोरेट्समध्ये हे होत आहे आणि काही प्रमाणात जेव्हाही हे होतं, माझ्या वेळेस पण मी जेव्हा ॲक्सिस बँकेत होती तेव्हा अशा केसेस माझ्या पुढे झालेल्या आहेत आणि विसिल ब्लोईंग होऊन त्या मुलांना प्रॉपर त्याच्या अगेन्स्ट लीगल ॲक्शन झालेली आहे, कॉर्पोरेट ॲक्शन झालेली आहे। तर मला वाटतं असं काही झालं तर ते झाल्या आपल्याला विसिल ब्लोईंग करणं जरुरी आहे, समाजाला हे सांगणं जरुरी आहे, आपल्या सिनियर्सनं सांगणं जरुरी आहे, त्याच्यानेच हे बंद होणार पुढे जाऊन। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज परतवाडामधील घटनेचा आढावा घेणार आहेत। ग्रामीण पोलीस अधीक्षक, परतवाडा प्रकरणाचे एसआयटी प्रमुख, महिला अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे आढावा घेणार आहेत। आज दुपारी 12 वाजता पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये आढावा बैठक होणार आहे। प्रकरणाचा तपास करणारे एसआयटी प्रमुख, ठाणेदार यांच्यासह इतर अधिकारी देखील उपस्थित असतील। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आढावा घेणार आहेत। ग्रामीण पोलीस अधीक्षक, परतवाडा प्रकरणाचे एसआयटी प्रमुख, महिला अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह सगळे अधिकारी यावेळी उपस्थित असतील। गोरेगावमधील नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये शुभ अग्रवालला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ही 8 वरती पोहोचली आहे। महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलानं बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना जाहीर पाठिंबा दिलाय। यावेळी सुनेत्रा पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत संवाद साधला। विकासाभिमुख धोरणावरती भर देत बारामतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय।
अर्थ खात्यापाठोपाठ आता सहकार खात्यावरती देखील भाजपचा डोळा आहे का, असा सवाल भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे उपस्थित केला जातोय. प्रवीण दरेकरांच्या नावासमोर कॅबिनेट दर्जा जाऊन कॅबिनेट मंत्री व्हावेत आणि त्यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी यावी, अशा शुभेच्छा चंद्रकांत पाटलांनी दिल्या आहेत. त्यांच्या या सूचक शुभेच्छांमुळे एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान चंद्रकांत पाटलांनी भाषणादरम्यान केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणेचे अध्यक्ष माननीय नामदार श्री प्रवीणभाऊ दरेकर, त्यांच्या परिचयामध्ये कॅबिनेट मंत्री दर्जा असं म्हटलेलं आहे. दर्जा शब्द लवकरात लवकर जावा अशी आपण सगळेजण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. कारण एकदा का तो दर्जा शब्द गेला आणि कॅबिनेट मंत्री असं त्यांचं स्वरूप झालं तर एखादा सहकार विभाग त्यांच्याकडेच येईल. कुठल्याही भाषणामध्ये एक खुमासदारपणा आणायचा असतो. मग त्याच्यामध्ये काय म्हटलं की तुमचा कॅबिनेट मंत्री दर्जा, हा दर्जा शब्द लवकरात लवकर निघावा आणि तुम्ही कॅबिनेट मंत्री व्हावं, तुम्ही पण मंत्री व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे त्याने कॅबिनेट मंत्री व्हावं. मग म्हटलं की बाबा इतका सहकाराचा अभ्यास आहे तर तुमच्याकडे सहकार देईल. या सगळ्या आपल्या मित्राबद्दलच्या सदिच्छा असतात. मीरा भाईंदरमध्ये सरनाईक विरुद्ध मेहता संघर्ष शिगेला पोहोचलाय. आम्ही जर तुमच्या मागे लागलो तर तुम्ही आणि तुमचे वडील तोंड दाखवणार नाहीत, अशी टीका भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलावरती केली आहे. नरेंद्र मेहतांबाबत समाज माध्यमांवरती आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून शिवीगाळ, धमकी आणि अभद्र भाषा वापरण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या नगरसेवक संगीता भोयर यांचा विजय झालाय. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका डिनल केळजकर मतदानाला गैरहजर राहिल्यामुळे भाजप उमेदवार सुनीता जयस्वाल यांचा एका मतानं पराभव झाला. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिनल यांना महिला आणि बालकल्याण सभापती पदाच्या आश्वासन हे देण्यात आलेलं होतं. मात्र भाजपकडून सुधीर मुनगंटीवार गटाच्या नगरसेविका सुनीता जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या केळजकर यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय हा घेतलेला होता. गोकुळ दूध संघाच्या संबंधित सुनावणीला सहाय्यक निबंधकांनीच दांडी मारली आहे. सुनावणीसाठी आलेल्या संस्था प्रतिनिधींनी यावरती संताप व्यक्त केला. कारवाई झालेल्या संस्थांबाबत गेल्या 2 दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. मात्र ही सुनावणी सुरळीत पार पडत नसल्याचा दूध संस्था प्रतिनिधींनी आरोप केलाय. दूध संस्था प्रतिनिधींचं लेखी म्हणणं हे सादर कोण करून घेणार, असा सवाल देखील करण्यात आलाय. आक्रमक दूध संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कार्यालयाबाहेर घोषणाबाजी देखील केली. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलंय. तर उपचारानंतर वाल्मिक कराडची पुन्हा जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. कराडचे सगळे वैद्यकीय रिपोर्ट हे नॉर्मल असून कराडला पोटदुखी आणि अस्वस्थ वाटत होतं. सोनोग्राफी, सिटी स्कॅन आणि रक्त तपासणी रिपोर्ट हे नॉर्मल आल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सांगलीमधून एक धक्कादायक बातमी आहे. आईच्या तोंडावरती उशी दाबून पोटच्या मुलानंच हत्या केली. कुपवाड नजीक मानमोडी या गावामध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीला घरामध्ये ठेवण्यावरून वाद झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी मुलगा जगदीश झेंडे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असता त्यानं हत्या केल्याची कबुली दिली आहे. गडचिरोलीमधील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच रेल्वे मालगाडी धावली आहे. वडसा गडचिरोली या 52 किलोमीटर रेल्वे मार्गाचं काम हे सध्या सुरू असून सद्यस्थितीमध्ये वडसा आरमोरी या 18 किलोमीटर रेल्वे मार्गाचं काम 60 ते 70% पूर्ण झालंय. आरमोरीपर्यंत 18 किलोमीटर रेल्वे रुळाचं काम पूर्ण झाल्यामुळे गुरुवारी मालवाहू गाडीची चाचणी पार पडली. इलेक्ट्रिक थांबा ते छत्तीसगडच्या भिलाई इथून आरमोरीपर्यंत पोहोचले. प्रथमच मालवाहू रेल्वेचं आरमोरी शहरामध्ये आगमन झाल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय. तर सध्या आरमोरीपर्यंत मालवाहू रेल्वे धावलेली असली तरी लवकरच रेल्वे ही गडचिरोली जिल्हा मुख्यालय देखील पोहोचणार आहे. पालघरच्या डहाणू तालुक्यातील उरसे गावातील विद्यार्थिनी नेहा पाटीलची इस्रोकडून आयोजित करण्यात आलेल्या युविका या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. देशभरातील विद्यार्थ्यांमधून नेहाची निवड करण्यात आल्यामुळे पालघरच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेलाय. दरम्यान राज्यातील एकूण 14 विद्यार्थिनींची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर इथल्या ऐतिहासिक आणि पवित्र श्री कृष्णाबाई मंदिराच्या छताचा एक भाग कोसळल्यामुळे
खळबळ उडालेली आहे। कृष्णा नदीच्या उगमस्थानाशी जोडलेलं हे प्राचीन मंदिर वारसा वास्तू म्हणून ओळखलं जातं। मंदिरासमोरील गोमुखाखालील कुंडाची स्वच्छता सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आहे। सुदैवानं काम करणारे स्थानिक युवक हे थोडक्यात बचावलेत। वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। आता पुरातत्व विभाग आणि प्रशासनानं तातडीनं पंचनामा करून मंदिर संवर्धनासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे। पंढरपूरमध्ये झटपट पैसे कमावण्याच्या नादामध्ये एका तरुणानं गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शेअर मार्केट, सट्टा आणि जुगारामध्ये पैसे गमावल्यामुळे हा तरुण थेट चेन स्नॅचिंग करत होता। सुपली इथल्या अण्णा ताडे हा तरुण युनिकॉर्न दुचाकीवरती हेल्मेट घालून गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या गळ्यामधील मंगळसूत्र हिसकावून पळत होता। पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केलेली असून तपासामध्ये त्यानं केलेले 4 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्याकडून साधारण 6 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत आणि झटपट पैशांच्या हव्यासा पोटी एका तरुणानं आयुष्य गुन्हेगारीकडे कसं वळवलं हेच या घटनेमधून दिसून येत आहे। अहिल्यानगरच्या नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या मनमानी कारभाराविरोधामध्ये विद्यमान नगरसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन दिलं। मुख्याधिकारी कार्यालयामध्ये अनुपस्थिती, सदस्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करणं आणि प्रशासकीय कामामध्ये पारदर्शकता न ठेवणं असे गंभीर आरोप यावेळी करण्यात आलेत। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत ही अद्यापही कायम आहे। काही दिवसांपूर्वी नरभक्षी बिबट्याला पकडण्यामध्ये वनविभागाला यश आलं होतं, मात्र त्यानंतर देखील दुसऱ्या बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे धापटेकडवी या परिसरामध्ये ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। लहान मुलांवरती झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर नागरिक हे अधिकच सतर्क झालेले असून वनविभागानं देखील जबाबदारी ही स्वीकारलेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये प्रशासनानं उद्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। विदर्भामधील उष्णतेची लाट पाहता प्रशासनानं खबरदारी म्हणून हा निर्णय घेतलेला आहे। नागपूर शहरामध्ये तापमानाचा पारा हा 43 अंशावरती जाऊन पोहोचलाय आणि त्याबरोबरच पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचलंय। या पार्श्वभूमीवरती नागपूर जिल्हा प्रशासनानं सगळ्या आरोग्य यंत्रणांना हाय अलर्टवरती राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। उष्माघाताच्या रुग्णांसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये विशेष कोल्ड वॉर्ड तयार करण्यात आलाय। त्याबरोबरच वॉर्डमध्ये रुग्णांचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कूलर, एसी आणि कोल्ड बाथची सुविधा देखील देण्यात आलेली असून आवश्यक औषधासाठी देखील औषध साठा हा उपलब्ध करण्यात आलाय। डॉक्टर अविनाश गावंडे यांनी ही माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील उष्णतेची लाट ही तीव्र होतीये। गोंदिया शहराचं तापमान हे काल 41.9 अंशांवरती पोहोचलेलं होतं आणि त्यामुळे शहरातील रस्ते हे निर्मनुष्य दिसत होते। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि त्याचबरोबर उन्हापासून बचावासाठी रुमालाचा वापर करावा, जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यावं असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे। गेल्या आठवडाभरापासून राज्यात तापमानाचे नवे विक्रम हे नोंदवले जात आहेत। काल वाशिममध्ये 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। आज देखील तापमान हे 40शी पारच राहिल्यामुळे उकाड्याचा तडाखा जाणवू शकतो। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागलेला असून अत्यावश्यक काम असल्याशिवाय लोकांनी घराबाहेर पडणं हे टाळावं असं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलाय। काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। वीज आणि वाऱ्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आलंय। दरम्यान या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। गोव्यातील मोपा, उगवे, तोरसे या परिसरामध्ये ओंकार हत्तीनं पुन्हा एकदा धुमाकूळ घालत नागरिकांच्या चिंतेमध्ये भर टाकली आहे। ओंकार हत्ती आलटून पालटून लोकवस्ती आणि त्याचबरोबर बागायतीमध्ये घुसून मोठ्या प्रमाणावरती नुकसान करत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ठोस उपाययोजना न झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी सरकार विरोधामध्ये रस्त्यावरती उतरण्याचा इशारा देखील दिलाय। तर हत्तीचा वावर सुरू असून वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी त्याचा सतत पाठलाग करतात।
दुहेरी नागरिकत्व प्रकरणामुळे राहुल गांधी अडचणीमध्ये आलेत. राहुल गांधींविरोधामध्ये FIR नोंदवण्याचे आदेश आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं आदेश दिलेत. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं सुकेश चंद्रशेखरच्या संबंधित 200 कोटी रुपयांच्या तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं सुकेश चंद्रशेखरच्या संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये माफीचे साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केलाय. पाटियाला हाऊस कोर्टानं जॅकलिन फर्नांडिसच्या अर्जावरती ईडीला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 20 एप्रिलला होणार आहे. तर पाटियाला हाऊस कोर्टानं जॅकलिन फर्नांडिसला 24 एप्रिल ते 25 मे या कालावधीमध्ये फक्त श्रीलंका, दुबई आणि किर्गिस्तान इथं परदेश प्रवास करण्याची परवानगी दिलेली आहे. आखातातील युद्ध सुरू होऊन 1.5 महिने उलटल्यानंतर अखेर होर्मुझची सामुद्रधुनी ही पूर्णपणे खुली करण्याचा निर्णय हा इराणनं घेतलाय. युद्धविरामाच्या उर्वरित काळामध्ये होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असेल अशी घोषणा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे. लेबनॉनमधील युद्धविरामाच्या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आल्याचं अराक्ची म्हणालेत. तर सर्व व्यावसायिक जहाजांसाठी सामुद्रधुनी खुली असेल असं मंत्री अराक्ची यांनी स्पष्ट केलंय. इराणच्या या निर्णयाचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील स्वागत केलेलं आहे. त्यांनी थँक्यू इराण अशी पोस्ट ट्रूथ सोशलवरती केली आहे. तर इराणच्या या घोषणेमुळे भारतासह जगाला मोठा दिलासा मिळणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.